बेळगाव शहरात पौर कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या घटनेमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बेळगाव शहरातील चव्हाड गल्ली येथे कार्यरत असलेल्या सुमारे 69 पौर कामगारांना दिलेल्या जेवणात निकृष्ट दर्जाचे अंडे पुरवण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार अंडी उकळल्यानंतर ती पिवळसर रंगाची झालेली दिसून आली। यामुळे कामगारांनी संताप व्यक्त करत असे अन्न खाणे शक्य नसल्याचे सांगितले। पुरवण्यात आलेली अंडी इतकी निकृष्ट आहेत की जनावरांनाही खाता येणार नाही असा आरोपही काही कामगारांनी केला। 9 ನಾಷ್ಟ ಮಾಡಿ ಹೋದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಆಗ್ತೇವೆ 2 ಗಂಟೆ ಮಟ 2 ಗಂಟೆ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ। ಈಗ ತತ್ತಿ ಡೈಲಿ ಕೊಡ್ತಾರ? ತತ್ತಿ ಡೈಲಿ ಇವತ್ತು ಸಾತ್ ಹಿಂಗೆ ಕೊಡಕತ್ತಿ ಈಗ ಇವತ್ತು ಇಂಥವು ತತ್ತಿ ಬಂದವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾ ಈಗ ಇಂಥವು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿರಂದ್ರೆ ಹಾಂ ಸರ್ ಈಗ ಇಂಥವು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿರಂದ್ರೆ ಅಂತ ಕೇಳಿಲ್ಲ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ? ನಾವು ಒಂದು ಏನು ಕೇಳಿಲ್ಲ ಈಗ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮ್ಯಾಗ ಏನಾದ್ರೆ ಏನು ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ? ಒಂದು ಯಾರು ನಮ್ದು ಆರೋಗ್ಯ ಇದನ್ನಂತಂದ್ರೆ ರೀ ಸರ ನಾವು ದುಡಿಯಾರ ಮನುಷ್ಯರು ರೀ ನಾವು ದುಡಿಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಯಾರು ನೋಡಾರ। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ? ನಮ್ಮ ಹೆಸರು ವಿನಾಯಕ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕಾಂಬೆ। ನಮಗೆ ರೀ ಸರಿಯಾಗಿ ರೀ ನಾಷ್ಟ ಬರೋಗಿಲ್ರಿ। ಆ ನಾಷ್ಟ ತಿಂದು ನಾವು ಮನ್ಯಾಗ ಹೋದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಯಾರು ನೋಡಾರ್ರಿ। ಮತ್ತು ಪುಲಾವ್ ನಟಿ ಬರೋಲ್ರಿ, ತತ್ತಿ ನಟಿ ಬರೋಗಿಲ್ರಿ। ಬೆಳಗಿನ 6 ಗಂಟೆಗೆ ಬಂದಂದ್ರೆ ಸಂಜೆ 3-4 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು। ಮತ್ತು ಹಿಂಗಾಗಿ ರೀ ಒಟ್ಟಿಗೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಮನೆಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು। ಸರಿ ಇತ್ತು ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ, ಸರಿಯಾಗಿಲ್ರಿ ಇಲ್ರಿ ನಾಷ್ಟನ ಸರಿ ಬರ್ಬೇಕು। ತತ್ತಿಗಳು ಹಾಕಿದ್ರೆ ದನ ಸುದಕ್ಕೆ ತತ್ತಿ ಅದನ್ನ ತಿಂದ ಮತ್ತು ಅದನ್ನ ಹೊಟ್ಟೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ ಮತ್ತು ಮನ್ಯಾಗ ಇರ್ಬೇಕ್ರಿ ನಾವು 3-4 ದಿವಸ ರೀ। ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಹಾಳಾತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಯಾರು ನೋಡ್ಬೇಕ್ರಿ? ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ರೀ। ಮತ್ತು ಚಪಾತಿ ನಟ ಬರೋಗಲ್ರಿ, ಏನು ನಟ ಬರೋಗಲ್ರಿ ಒಟ್ಟು 2 ದಿವಸ ಹಿಂಗೆ ಇಂಥದ್ದು ಕೊಡಾಕತ್ತೀವ್ರು ಹಿಂಗೆ ಮಾಡತ್ತಾರ ರೀ। ಈಗ ಒಂದು 2 ದಿವಸ ಚಲೋ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತಾರ್ರಿ, ಮತ್ತು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ। ಏನು ಹೇಳ್ತೀರಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು? ಮತ್ತು ಅದಕ್ಕಾಗಿ ರೀ ನಮ್ಮನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ, ಏನು ಮಾಡೋದು ಹೇಳ್ರಿ ನಾವು ತಿಂದಿಕ್ಕೆ। या घटनेमुळे महापालिकेच्या अन्न पुरवठा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। दिवसभर कष्टाने काम करणाऱ्या पौर कामगारांना पौष्टिक आणि स्वच्छ अन्न देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि निष्काळजीपणामुळे निकृष्ट अन्न दिले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला। दरम्यान अन्न पुरवठादारांनी आपली बाजू मांडताना अंडी चुलीवर उखळल्यामुळे त्याचा रंग बदल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। मात्र कामगारांनीही हे स्पष्टीकरण मान्य करण्यात नकार दिला। निकृष्ट दर्जाच्या अंड्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला। मुल्ला, वार्ड नंबर 5 कारपोरेटर अफरोज मुल्ला का हस्बैंड और सोशल वर्कर। यहाँ पे जो चव्हाड़ गली का बीट ऑफिस है, यहाँ पे हमारे सैनिटरी लेबर्स को डेली खाना सप्लाई दिया जाता है। उसमें खाने में आज डेली का तो मुझे पता नहीं कि आज जो अंडे दिए गए हैं, अंडे जो भी है टोटल वर्स्ट क्वालिटी में है। अगर समझ लो अभी अंडा अभी आपके सामने मैंने ओपन किया, अंडे का अंदर जो वाइट होना चाहिए वो पूरा येलोइश टाइप में हुआ है। तो क्या है, अगर ये खाने के बाद और अंडा ओपन करने के बाद पूरा कट होके गिर रहा है वो, तो हो सकता है कि एक्सपायरी डेट के अंडे एग्स रहेंगे वो। तो मैं जो भी कंसर्न डिपार्टमेंट से रिक्वेस्ट करता हूँ कि जो भी सप्लाई हुआ है उस पर थोड़ा ध्यान दें, क्योंकि अगर इसके आगे अगर कुछ भी अगर हमारे सैनिटरी हेल्थ के जो लेबर्स हैं, अगर इन पर अगर हेल्थ इश्यू हुआ, फूड पॉइजन वगैरह कुछ भी हुआ, तो उसका जिम्मेदार कौन? क्यों क्या होता है अभी डेली इनको क्या दे रहे हैं हमको पता नहीं है। आप सैनिटरी लेबर से पूछ सकते हैं डिपार्टमेंट वाले। लेकिन आज जो मेरे नज़र में आया है अंडे एग्स का, मुझे तो पसंद नहीं है, क्योंकि ऐसे ये क्वालिटी में ना हम खाते हैं ना हमारे बच्चों को देते हैं, क्योंकि हमको हाइजेनिक चाहिए। अगर हमारे लेबर्स का हेल्थ अच्छा रहेगा तो फिट रहेंगे तो हमारे एरियाज़ में वो काम करेंगे। और ऐसे भी हमारे लेबर्स का शॉर्टेज है। तो मैं डिपार्टमेंट से रिक्वेस्ट करता हूँ कि कुछ इस पर एक्शन ले और हमारे लेबर्स का हेल्थ पर थोड़ा ध्यान दे। धन्यवाद। या प्रकरणामुळे बेळगाव महापालिकेच्या देखरेख व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। अन्न पुरवठ्याच्या प्रक्रियेत गुणवत्ता तपासण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर पौर कामगारांनी तात्काळ चांगल्या दर्जाचे अन्न पुरवावेत, निकृष्ट अन्न देणाऱ्यावर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ फेनुग्रामला।